ओम शांती. आज आपण पाहूया अमृतवेला काय आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की अमृतवेला म्हणजे अमरत्व प्राप्त करण्यासारखी वेळ म्हणू शकतो आपण. कारण आपणा सर्वांना ज्ञान आहे की अमृत म्हणजे अशी वस्तू आहे की ज्याच्यामुळे मनुष्य अमरत्व प्राप्त करतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता अमृत माना आत्मा कधीही मरत नाही, आत्मा नष्ट होत नाही आहे. तर अमृत वेला म्हणजे अशी वेळ आहे की ज्याच्यामध्ये आत्मा स्वतःला या शरीरामध्ये इतकी विसरून गेलेले की त्या आत्म्याला आठवणच नाही आहे की मी ह्या शरीरामध्ये आत्मा बसलेला आहे आणि ज्याचा कधीही मृत्यू होत नाही. आत्म्याला हवा, अग्नी, पाणी कोणीही नष्ट करू शकत नाही. इतकी शक्तिशाली मी आत्मा आहे. आणि मग मी आत्मा इतकी शक्तिशाली आहे आणि जी कधीही मरत नाही आहे, जी अमर आहे. म्हणजे तिचा पिता किती शक्तिशाली असेल. मग म्हणजे समजा आपण समजला आत्मा बॅटरी आहे, तर मग बॅटरीचा चार्जर पण असायला पाहिजे. मग ज्या प्रकारे आत्मा अमर आहे त्याच प्रकारे आत्म्याचा पिताही अमर आहे. मग परमपिता परमात्मा शिवबाबा आपल्या सगळ्यांचे पिता आहेत आणि ते पण अमर आहेत. आणि त्यांच्याशी जे मिलन करण्याची योग्य वेळ आहे, योग्य समय आहे, ज्यावेळेला परमपिता परमात्मा आपल्या मुलांच्या आतुरतेनं वाट पाहत असतात. आपण शरीर भानामध्ये येऊन सर्व काही करत असतो, त्याच्यामधून आपले विकर्मच होत असतात, सुकर्म नाहीत होत आहे. आणि जेव्हा आपण आत्मभानामध्ये येऊन कर्म करू तेव्हा आपल्याकडून सुकर्मच श्रेष्ठ कर्म, भाग्याचं दरवाजे उघडले जातील असं कर्म होतं. ते कर्म शिकवण्यासाठी आणि त्या कर्म करण्याची शक्ती देण्यासाठी परमपिता परमात्मा ज्या वेळेला पूर्ण विश्वाचे एकदा भ्रमण करत असतात, विश्वामध्ये एकदा चक्कर लावत असतात ब्रह्मदेवता बरोबर शिव परमपिता, त्यावेळेला अमृतवेला म्हणतात. आणि अमृतवेलेमध्ये जेव्हा आपण जागृत असतो, उठलेलं असतो, झोपलेलं नसतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं अमरत्व प्राप्त करून देणारी, म्हणजे भाग्य निर्माण करणारी, भाग्य बनवण्यासाठी आणि आपल्याला श्रेष्ठ भाग्य प्रदान करणारी अशी जी वेला आहे ती म्हणजे अमृतवेला. ब्रह्ममुहूर्त 4 वाजताच असा वेळ. आणि अमृतवेलेमध्ये कुठला समय दिलेला आहे आपल्याला परमपितांनी? 2 वाजल्यापासून 4 वाजल्यापासूनची काळ आहे, त्याला अमृतवेला म्हटलं जातं. म्हणजे 2 वाजल्यापासून जे 4 वाजतापर्यंत. आणि समजा तुम्ही 2 वाजता बसले, 3 वाजता बसले किंवा 4 वाजता बसले परमपिता बाबांच्या आठवणीमध्ये, तर तुम्हाला कमीत कमी 45 मिनिट बसायचं आहे स्वतःबरोबर. आणि अमृतवेला कशी करायची? अमृतवेला काय करायचं मग उठून? तर अमृतवेलेमध्ये आत्म्यांचे पिता परमपिता परमात्मा आपल्या सगळ्यांचे शिवबाबा, त्यांच्याशी गप्पा मारायचा आहे. बाबा आपल्याला मुरलीमधून सोमान देत असतात, तर त्या सोमानांचा अभ्यास करायचा आहे. त्या सोमानांना आठवण करायची आहे की मी सफलतामूर्त आत्मा आहे, मी ईश्वराद्वारे निवडलेलं भाग्यशाली मुलं आहे. इतक्या सगळ्या आत्म्यांच्यामधून माझी निवड झालेली आहे देवपदासाठी. मग मी देवी देवता प्राप्त करणारी आत्मा आहे, मी भाग्यवान आत्मा आहे, मी सदाही विजयरत्न आत्मा आहे, माझा विजय निश्चित आहे. मग दुनियामध्ये 4 दिशाला किती दुःख असू दे, पण मी असं आहे की मी सगळ्यांच्या दुःखांना नष्ट करण्यासाठी कारणीभूत बनणारी आत्मा आहे, मी पूर्वज आत्मा आहे, मी सर्वश्रेष्ठ आत्मा आहे, मी परमात्माद्वारा निवडलेली महान आत्मा आहे. असे अनेक सोमान आपल्याला बाबा देतात. मग त्या सर्व सोमानांचा अभ्यास करायचा, त्यांना आपल्या बुद्धीमध्ये परत रिवाईज करायचं. त्या अभ्यासाला आपण प्राधान्य द्यायचं. आणि ते करण्यासाठी आपल्याला जी शक्ती पाहिजे ती मात्र अमृतवेलेमध्ये परमपिता परमात्मा आपले बाबा आपल्याला देत असतात. ती वेळा म्हणजे अमृतवेला. म्हणूनसाठी अमृत म्हणजे अमरत्व प्राप्त करायचं, म्हणजे मृत शरीरामध्ये ध्यान जे जातं आपलं,
आणि मृत शरीराचंच भान राहतं आणि मृत होणाऱ्या शरीरासाठी सगळा दिवसभराचा कारभार आपण करत राहतो. त्याच्यामधून अमरत्व प्राप्त व्हावं आणि अमर दुनियामध्ये आपण पद प्राप्त करावं. अमर दुनिया कुठे आहे मग? सतयुगामध्ये स्वर्ग. आणि स्वर्गामध्ये आपल्याला देवपद प्राप्त व्हावं ह्यासाठी जो उचित अभ्यास करण्याची वेळा आहे त्याला अमृतवेला म्हटलं जातं. कारण या वेळेला प्रकृतीमध्ये सर्वत्र शांती असते आणि प्रकृतीची उच्च वेळ असते यावेळेला. कारण धर्तीवरती सर्व मनुष्य आत्मा प्राणी मात्राही यावेळेला शांत स्थितीमध्ये असतात. म्हणजे तुम्ही पहा, आणि प्राणी मात्र तर ह्यावेळेला जागृत असतात म्हटलं पाहिजे. ते रात्री लवकर शांत होतात आणि पहाटेला ते जागे होतात. कारण ह्यावेळेला परमपिता परमात्मा सगळ्यांना शक्ती देत असतात. आणि मनुष्याचा विचार केला तर ह्यावेळेला मनुष्य मात्र सर्वत्र झोपेच्या आगोशमध्ये असतात, निद्राधीन असतात. आणि त्यामुळे प्रकृतीमध्ये वायुमंडलमध्ये कुणाचेही विचार नाही आहेत त्याच्यामध्ये. म्हणजेच एक प्रकारचं विचाराचं ट्रॅफिक नाही आहे. आणि जेव्हा मनुष्य जागृत असतात तेव्हा किती विचारांची व्हायब्रेशन्स, विचाराची स्पंदनं हवेमध्ये प्रचंड रूपमध्ये पसरलेले आहेत वायुमंडलमध्ये. आणि त्याच्यामुळे आपण काय चिंतन करतो ते ईश्वराजवळ ॲक्युरेट पोचेल, अचूकपणे पोचेलच असं नाही आहे. आणि आपल्या संकल्पांची पूर्ती होईल असं पण म्हणता येणार नाही आहे. पण शेवटी आपण परमपितांची मुलं आहोत. आपल्या संकल्पामध्ये दृढता असेल तर ते कधीही शक्य होतं. पण परमपिताने आपल्याला सांगितलेलं आहे, उच्च भाग्याचं विधानामध्ये हे एक उच्च विधान केलेलं आहे बाबांनी, की तुम्ही अमृतवेला उठा आणि ईश्वराबरोबर आपल्या बुद्धीची तार जोडा आणि ईश्वराकडून तुम्ही शक्ती घ्या आणि सुकर्म करून स्वतःच्या कर्माने तुम्ही सतयुगामध्ये स्वतःचं पदप्राप्ती करा. म्हणूनसाठी ज्यावेळेला अमृतवेला असते त्यावेळेला 4 वाजताचा टाईम सर्व धर्तीवरती मनुष्य आत्मा झोपलेले असल्यामुळे वायुमंडलमध्ये विचार जास्त नाही आहेत. त्यामुळे आपण काय चिंतन करतो ते ॲक्युरेट आपलं पूर्ण होतं. म्हणूनसाठी बाबा सांगतात की यावेळेला उठा आणि पहिल्यांदा बाबांना गुड मॉर्निंग करा, बाबांचा शुक्रिया करा की मला आजचा दिवस दिला, मला इतकं सुंदर जीवन दिलं. आणि जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम असतील तरीही सुंदर म्हणायचं आहे बाबा सांगतात. तर ते प्रॉब्लेम लवकर नष्ट होतील. तुम्ही प्रॉब्लेम करत राहाल तर ते वाढतील. म्हणजे अगदी आजारी असलो आणि कितीही दुःख असलं तरी चिंतन करायचे की मी सदा सुखी आहे. तर ते दुःख लवकर नष्ट होऊन जातं, मग ते वाढत नाही आहे. आणि माणूस म्हणतं ना, जसं तुम्ही चिंतणार आहे तसंच होणार आहे. कारण आपलं मन खूप शक्तिशाली आहे. मनामध्ये प्रचंड शक्ती आहेत आणि या मनामधल्या शक्ती जागृत व्हावेत आणि आपले सर्व मनाचे चांगले संकल्प सफल व्हावेत, ह्यासाठी जी शक्ती प्राप्त होते ती अमृतवेलेमध्ये होते आणि ती बाबा आपल्याला देतात. म्हणूनसाठी म्हटलं जातं बघा, एखाद्याच्या जीवनामध्ये जर काहीच ठीक नसेल होत तर म्हटलं जातं की भगवंत जेव्हा भाग्य वाटत होते, भाग्य देत होते, तेव्हा काही तू झोपलेलं होतंस का? याचं कारण आहे की आपण अमृतवेलेमध्ये आता जागृत व्हायचं आहे, जागं व्हायचं आहे आणि परमपित्यांच्याबरोबर गप्पा मारायचे, मुरलीचं चिंतन करायचे, बाबांनी दिलेल्या सोमानांचा अभ्यास करायचा आहे, स्वदर्शन चक्र फिरवायचं आहे. तर स्वदर्शन चक्र म्हणजे काय ते तुम्ही जाणलंच असेल. सोचं दर्शन करायचं आहे मनपटलवरती बुद्धीद्वारा, दिव्य बुद्धीद्वारा, की मी आत्मा आहे, परमपिताची लाडकी मूल आहे मी आणि मी या भ्रुकुटी सिंहासनवर या शरीराच्या कक्षेमध्ये बसलेलो असल्यामुळे मला हे शरीर माझं चालत आहे आणि मी आत्मा, देवी आत्मा आता संगमयुगामध्ये ब्राह्मण आहे आणि नंतर पुढे मी परमपिताच्या श्रीमतानुसार आपलं वर्तन केल्यानंतर, जीवन चालवल्यानंतर, स्वतःला परिवर्तन केल्यानंतर मी आता फरिश्ता होणार आहे. फरिश्ता म्हणा लाईट म्हणा सदाही हलका. कर्तव्य कर्म करायचे आणि बुद्धीने एकदम त्याच्यापासून न्यारं व्हायचं. कुठल्याही कर्माचा परिणाम आपल्या बुद्धीवरती न होता केवळ परमपिताची आठवण आणि परमपिताच्या मुरलीचाच असर आपल्या बुद्धीवरती राहणं आणि सदा लाईट राहणं, कर्तव्य कर्म करत राहणं आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आत्म्यांच्या गुणांच्या आणि शक्तीच्या अनुसार आपलं वर्तन ठेवणं म्हणजे लाईट, म्हणजे फरिश्ता.
आपण आत्मा फरिश्ता बनणार आहोत, बनत आहोत. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये संपूर्ण लाईट येत आहे. म्हणजेच गुणांची आणि शक्तींची आत्मा गुणवान आणि शक्तिवान बनत आहे. हे चिंतन करणं म्हणजे स्वदर्शन चक्र. मी सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्मा आहे आणि मी आत्मा फरिश्ता बनतो. फरिश्ता बनून लाईटच्या दुनियेमधून नंतर मी परमपित्याचं मूल परमधाममधून आलेलं आहे. म्हणूनसाठी मी आत्मिक ज्योती बिंदू स्वतःला आत्मिक दुनियामध्ये पाहत आहोत, परमधाममध्ये. आणि नंतर मीच आत्मा पूर्वज म्हणजे पूर्वज पूज्य देवता बनणार आहे. म्हणून सतयुगामध्ये स्वतःला पाहायचं आहे की माझे महल, सोन्याचे महल कसे आहेत, किती सुंदर प्रकृतीचं तिथं सौंदर्य आहे आणि सगळे कसे सुखात आहेत. ज्याप्रमाणे राजा सुखी आहे तितकंच प्रजाही सुखी आहे. आणि प्रकृती किती सुंदर आहे, प्राणी मात्र किती मनमोहक आणि शांत अवस्थेमध्ये कार्य करत आहेत. कोणीही तिथं हिंसक नाही, तिथं दुःखाचं नामोनिशान नाही. अशा दुनियेमध्ये मला पदप्राप्ती झालेली आहे. मी सोन्याच्या महलमध्ये राज्य करत आहे आणि माझ्याबरोबर सर्वत्र किती सुखशांती आहे असं चित्रण करायचं आहे. आणि नंतर मीच द्वापार युगामध्ये देवी देवता रूपामध्ये आहे, सगळ्यांची मनोकामना पूर्ण करत आहे. आणि मी माझ्या योग तपस्येमुळे देवता रूपामध्ये सगळ्यांच्या बुद्धीची तार परमपित्याजवळ जोडत आहे. हे चिंतन करायचं. मीच विघ्नहर्ता आहे, मीच दुर्गुणांच्यावरती विजय मिळवणारी दुर्गा आहे आणि चांगली लक्षणं धारण करून लक्ष्मीपद प्राप्त करणारी लक्ष्मी आहे. सरस्वती आहे, सगळ्यांना सत्यज्ञानाचा परिचय करून देण्याची अथक सेवा मी करणारी मी सरस्वती देवी. दुर्गुणांच्यावरती विजय मिळवणारी आणि रावण सारख्या आणि कलियुगामध्ये आसुरी गुणांचा संहार करणारी काली आहे. हे असं वेगवेगळं चिंतन आपण करायचं. आणि मी माझ्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत आहे की त्यांची भेट ईश्वराजवळ करून देत आहे आणि त्यांच्याही बुद्धीची तार परमपित्याजवळ जोडत आहे. अशी मी त्यांना सकाश देत आहे, व्हायब्रेशन देत आहे. असं चिंतन करून नंतर मी आता ब्राह्मण कुलभूषण ब्रह्ममुख वंशावली ब्राह्मण आहे, कमलपुष्पधारी. म्हणजे सगळे कर्म करत असताना, ह्या दुनियेमध्ये राहत असताना या दुनियेच्या प्रभावापासून न्यारी अशी मी आत्मा. आता मी ब्राह्मण आहे. ब्रह्मासारखं माझं मन, ब्रह्म बाबांनी कसा पुरुषार्थ केला तसाच मी करत आहे. ब्रह्मा बाबांनी हे गुप्त ज्ञान परमपित्याची शिक्षा कशी आपल्या जीवनामध्ये उतरवली आणि बाबाने आपल्याला स्वतःला संपूर्ण करण्यासाठी काय पुरुषार्थ केला, श्रीमतवरती किती लक्ष ठेवलं आणि परमपित्याची श्रीमत आपल्या जीवनामध्ये कशी आचरण केली. जीवनामध्ये असताना, संसारिक जीवन जगताना सुद्धा बाबासुद्धा आपल्यासारखे, ब्रह्माबाबासुद्धा आपल्यासारखे घरामध्ये राहिलेले असताना, त्यांनाही मुलं बाळं, संसार आणि धंदा असताना बाबाने आपलं स्वतःचं वैराग्य कसं प्राप्त केलं, वैराग्याची व्रती कशी धारण केली आणि बाबाने प्रकृतीजीत कसे बनले आणि ह्याच मातीच्या मूल होणाऱ्या आणि मातीमूल होणाऱ्या शरीरामध्ये म्हणजेच नश्वर शरीरामध्ये राहून आपल्याला शाश्वत कसं बनवलं. बाबाने आपली अंजलिक म्हणजे फरिश्ता पद कसं प्राप्त केलं, बाबाने आपली संपूर्ण लाईट कशी प्राप्त केली, हे जो मी अभ्यास करतो तो मी ब्राह्मण. ब्रह्मासारखं माझं आचरण, ब्रह्मासारखंच माझं मन, ब्रह्मासारखे माझे शुद्ध आचरण, शुद्ध भोजन, शुद्ध विचार, मनसा वाचा कर्मणा आणि परमपित्यावरती अतूट प्रेम, श्रीमतवरती चालण्याची लगन, बिलकुल अलस्य अलबेलापणला एकदम तिलांजली देणं, अलबेल न राहता अखंड योग तपस्या आणि परिवर्तनच्या मार्गावरती परमपित्यावरती अखंड प्रेम करून श्रीमतवरती चालण्याचा ध्यास मनामध्ये लागून घेणं, मनन चिंतनमध्ये स्वतःला व्यस्त ठेवणं, शरीराने सर्व कर्तव्य कर्म करत असताना मात्र सदा शिवबाबाच्या जवळ ठेवणं, शिवबाबाच्या श्रीमतमध्ये भ्रमण करणं आणि बाबांनी दिलेलं विचारांना अचूकपणे आपल्यामध्ये धारण करणं
म्हणजे ब्राह्मण. हे सगळं चिंतन करणं म्हणजे सुदर्शन चक्र फिरवणं. स्वचं दर्शन करणं म्हणजेच रावणाला नष्ट करणं, रावणावरती स्वतःचा विजय मिळवणं. आणि स्वतःच्याच अभ्यासामुळं, स्वतःच्याच मनामुळं आणि स्वतःच्याच बुद्धीमुळं स्वराज्यपद प्राप्त करणं म्हणजे स्वर्गामध्ये प्राप्त करणं. स्वर्गपद प्राप्त करणं म्हणजे सतयुगामध्ये देवपद प्राप्त करून कृष्णाच्या राज्यामध्ये जाणं. म्हणूनसाठी लगन लावायचं आहे. अमृत वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्तमध्ये स्वतःला जाग करायचं आहे, उठायचं आहे, बसायचं आहे स्वतःमध्ये की मी आत्मा भ्रुकुटी सिंहासनवर परमपिताचं लाडकं मूल परमधाममध्ये बाबांच्या बरोबर बुद्धीने मिलन करायचं आहे आणि बाबांच्या मुरलीचं चिंतन करायचं आहे. आणि अमृत वेळेमध्ये उठण्यासाठी रात्री लवकर झोपायचं आहे. म्हणजे 10 नंतर कुठलाही व्यवहार नाही करायचा, 10 मध्ये झोपायचंच आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात की मुलांनो 10 वाजता 10 म्हणजे बस. आणि बाबा सांगतात मुलांना 10 वाजल्यानंतर रात्रीच्या आसुरी समय सुरू होतो, राक्षस वेळा म्हटलं जातं त्याला. आणि तेव्हा त्याच्यामध्ये आपण झोपलेलो असलं पाहिजे. म्हणजे 10 वाजता जर आपण झोपलो तर बरोबर आपल्याला 4 वाजता जाग येणारच आहे. आणि 4 वाजता सुरू होते धरतीवरती अमृत वेला. आणि म्हणूनसाठी 10 नंतर कधी जागं नाही राहायचं आहे. म्हणूनसाठी आपल्याला बाबा सांगतात की मुलांनो अमृत वेला करा आणि स्वतःचं अमरपद प्राप्त करा. ओम शांती शांती शांती. हे ऐकल्यानंतर तुम्हाला कोणाला जर काही प्रश्न निर्माण झाले असतील आणि अनेक शंका जर असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्स करून कळवा. आम्ही त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सेवस्त आहोत. ओम शांती. शुक्रिया शिवबाबांचा.